आजचा दिवस म्हणून सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि प्रेक्षकही मैदानात उपस्थित झालेत आणि यूट्यूबलाही गर्दी होणार आहे कारण आज चॅम्पियन ठरणार आहे पहिल्या पालघर जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेचा। त्याचमुळे आजच्या दिवसावर सर्वांच्या नजरा आहेत आणि यानंतरच्या महत्त्वाच्या मॅच ज्यावेळेला सुरू होईल आवाज असेल पालघरचाच आणखीन एक गोड आवाज अजित पाटील सरांचा। चला अमित पाटील थोडीशी थोडाकडा वार्म कर द्यायचा। अमित पाटील पालघर स्पोर्ट्स क्लब संघाचे खेळाडू अमित पाटील लगेच या मॅच साठी आणि करण रावरे करण वामन आपण सुद्धा यायचं लगेच अर्धशतक खेळीसाठी लगेच आपल्याला 2,500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। तर लगेच TWJ डॉमिनेटर गुहागरून खास आपल्याकडे उपस्थिती नोंदवली गेली। पाहिलेले पालघरकर खूपच प्रेम आहे अशी सुरेख अप्रतिम व्यक्तिमत्व स्वप्नीलजी नार्वेकर सर यांचं आगमन होतोय। चिपळूणवरून आपण पाहायला भेटतो रत्नागिरी चिपळूण गुहागरून आपल्याकडे उपस्थिती नोंदवली गेली। पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये आपण पाहतोय हा प्रेम प्रत्येक मान्यवरांचा दिला जातोय। तर आपल्याकडे लगेच आगमन होते स्वप्नीलजी नार्वेकर सरांचा। चला अमित थोडीशी काही करा लगेच यायचं प्लीज आपण। युसुफजी महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून TWJ डॉमिनेटर पालघर गुहागर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। पालघर जिल्ह्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि स्वप्नीलजी उद्योजक म्हणून जर पाहिलं तर खूप मोठी भरारी घेतली आहे परंतु टेनिस क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, मोठ्या संघाचे संघ मालक आहेत। स्वप्नीलजी नार्वेकर साहेब आपलं हार्दिक स्वागत। सवलटोय मैच कडे जब चर्चा है पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग की होती है तभी बहुत सारे स्टार बीच मैदान में खेलते हुए नजर आते। इस बार पैराडाइज सोरा ग्रुप वॉइसर के एक बेहतरीन गेंदबाज है प्रज्योत, तो उनके सामने नजर आएंगे करण मोरे। बैटल बड़ा है, खूबसूरत संघर्ष बीच मैदान में देखने को मिलेगा। साइक पर अब नजर आएंगे प्रशांत घरत। इस ओवर की दूसरी गेंद पटकी हुई गेंद थी, जैसी गेंद आई डिप बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद को हुक में कन्वर्ट करने का प्रयास था। सिंगल का इजाफा। स्कोर कार्ड पर इस समय नजर आएंगे 2 रन्स। आज सुपर 6 के मैचेस ग्रैंड फाइनल है। मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर आज पालघर टेनिस क्रिकेट के बेहतरीन खिलाड़ियों का अद्वितीय खेल नजर आएगा। प्रज्योत राइट आर्म ओवर द विकेट, टीम के कप्तान हैं। जिस तरह से बैक टू बैक 2 मैचेस मैन ऑफ द मैच बने हैं, इस मैच में भी प्रयास होगा। सामने करण इस बार वेट करके खेला जरूर है। करण ने देखा कि गेंद थोड़ी सी बैक ऑफ द गुड लेंथ है, डायरेक्ट हिट का अटेम्प्ट जरूर था लेकिन करण एक स्फूर्तिले खिलाड़ी हैं। सिंगल का इजाफा पालघर 11 स्टार की जब भी चर्चाएं करते हैं, टेनिस क्रिकेट विश्व की हम जब भी चर्चाएं करते हैं, कम समय में जिन्होंने बहुत ही ज्यादा उपलब्धियां हासिल की हैं, कम समय में पूरे टेनिस क्रिकेट विश्व में एक पसंदीदा नाम बन चुका है करण मोरे, वो 9 सेकंड पर। सामने प्रतीक घरत, प्रशांत इस बार धीमी गति से गेंद के ऊपर उंगलियां घुमाते हुए प्रज्योत। नामचिंग गेंदबाज दूसरी रन की कोशिश और ये सफल रनिंग बिटवीन द विकेट। सिंगल को डबल में कन्वर्ट किया, थोड़ा सा प्रेशर को कन्वर्ट करते हुए इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 5 रन पर। प्रशांत घरत और करण मोरे के ऊपर जिम्मेदारी है पालघर 11 स्टार की, तो दूसरी तरफ पैराडाइज सोरा बॉयसर टीम की जिम्मेदारी प्रज्योत और उनकी पूरी अंटायर टीम की। एक जबरदस्त कश्मकश, एक खूबसूरत शंखनाद चलता हुआ बीच मैदान में। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर सुपर 6 का ये आखिरी मुकाबला पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग एक बेहतरीन दिशा की तरफ अग्रसर होती हुई। ये सोच है इस समय, गेंदबाज की सोच प्रशांत घरत से थोड़ी सी आगे थी, एक कदम, जैसे मैंने पहले ही कहा था इस दुनिया में जो एक कदम आगे सोचेगा वो सफलता की पायदान को छू जाएगा। यहां पर देखा बल्लेबाज के फुटवर्क को आगे आ रहे, रीड किया गेंद को और कंधे का इस्तेमाल करके गेंद को डॉट डालते हुए इस बार आने दिया गेंद को। पॉपिन क्रिस का खूबसूरत इस्तेमाल, सिंगल का इजाफा, 6 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। एंड ऑफ द फ्रेश ओवर
पहली ओवर की समाप्ति के बाद में बिना कोई नुकसान से 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या खूबसूरत मैनेजमेंट। ठीक, चला आपण बोलूया. प्रथमतः आपण देणार आहोत 2,500 रुपये कॅश प्राइज, ज्यांनी 50 धावा लगावल्या. करण रावरे, आपण यायचं मी विनंती करेल. टाळ्यांचा गजर, पहिला अर्धशतक झलकवलं. मैदानाची चारी बाजू टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. करण रावरे यायचं आपण वरती. रोशनजी जैन सर यायचंय प्लीज. रिस्टमनी शेअर मार्केटिंगचे फाउंडर ऑनर रोशनजी जैन. आपण पाहतोय सध्याच्या घडीमध्ये शेअर मार्केट खूप जोरात चालू आहे. प्रत्येकाला नक्कीच वेळ लागलाय, परंतु हा जी शख्सियत आहे, जे व्यक्तिमत्व आहे, नक्कीच आकाशच्या भरारीवर घेऊन जातोय मार्केट. रोशनजी जैन सर यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत 2,500 रुपये कॅश प्राइज, तसंच इनर स्लीव्ह दिले जातील. पंकजी पाटील सरांच्या शुभ हस्ते 50 धावांच्या खेळीसाठी करण रावरे याला. आणि हे नक्कीच एक चांगलं प्रोत्साहन पाहायला भेटते. 2,500 रुपये कॅश प्राइज. धन्यवाद सर. तसंच सिरियस द्यायचे पंकज पाटील. आपण पाहतोय एक अप्रतिम व्यक्तिमत्व. तज्ञता आपण बोलणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. आमचे मान्यवर निलेशजी पाटील सर आपण यायचंय. तसंच विजयजी संख्ये, पप्पू भाऊ, माजी पंचायत समिती सदस्य आशिष शंके. चला या आपण प्लीज. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. पप्पू भाऊ यायचंय, आशिष भाऊ आपण सुद्धा यायचंय. तसंच खास गुहागर चिपळूणहून आपल्याला उपस्थित राहिलेत स्वप्नजी नार्वेकर सर, त्यांचं विनय सर यायचं. आपण आपल्या हस्ते सुद्धा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सामना आपण सुरू ठेवायचा आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला अमित पाटील या आपण. तर निलेश पाटील सर, आशिष संके सर, जितेंद्र संके सर यायचं. चला आपण पाहतोय परफेक्ट इलेक्ट्रॉनिकचा गिफ्ट हॅम्पर. तदनंतर आपण देणार आहोत कुकर्स. निलेश सरांच्या शुभ हस्ते विनोद कुकर यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर आहेत. शाहिद शेख आपण सुद्धा यायचंय. शाहिद या प्लीज लगेच. आपण टाइम मोबाईल यांच्याकडून स्पॉन्सर ब्लूटूथ शाहिद शेख साहेबांच्या आशिष संख्ये यांची शुभ हस्ते आपण देणार आहोत. तदनंतर कॅप बालाजी रॉयल टीम कडून कॅप स्पॉन्सर अमित पाटील अण्णा. पाहायला भेटेल सफळचा खेळाडू अप्रतिम आहे. आणि ही कॅप दिल्या जातील स्पॉन्सर बालाजी रॉयल्स टीम्स कडून कॅप आहेत. तदनंतर आपण पाहणार स्वप्नजी नार्वेकर सर यांची शुभ हस्ते आपण देणार आहोत. SP सर्जिकल यांच्याकडून इनर सिल्वेस. आणि शाहिद शेख साहेबांच्या शुभ हस्ते पण देतोय मा भवानी क्रिएटर प्रिंटिंग मग मॅन ऑफ द मॅच साठी. परत मी स्वप्नीलजी नार्वेकर सरांना बोलवले सर यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत रोशनजी जैन यांच्या माध्यमातून आपल्याला दिले गेले रिस्ट मनी शेअर मार्केटिंगचे 50% ऑफ जे गिफ्ट पाउचर्स. तसंच श्रीकृष्ण यांच्याकडून गिफ्ट पाउचर्स. सॉक्स आपण द्यायचे सकाराम सर यांच्याकडून स्पॉन्सर. लगेच आपण परेश सर यायचं. आपण परेश सरांच्या हस्ते कॅश प्राइज आहे. आपण पाहतोय संघाचे ऑनर आपण कॅश प्राइज देणार. त्याची फॅमिली पाहायला भेटते. स्नेहल गरत मॅम यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांची आपण पाहतोय प्रिन्सेस. आणि कॅश प्राइज दिलं जाते ऑनर कडून अमित पाटील यांना. अप्रतिम खेळ साकारलाय. नक्कीच खूप खूप धन्यवाद परेश सर अँड अमित पाटील. आपण क्वालिफाय झाला पुढच्या सामन्यामध्ये. तर आपण वडे मैदानी 4 वाजता सामना सुरू आहे. वळूया कॉमेडी बॉक्स मध्ये. अजित पाटील जोडले जातील आपल्या बरोबर. थैंक यू. 15 रन ऑन द बोर्ड. सेकंड ओवर इन प्रोग्रेस. काफी बड़ा संघर्ष बीच मैदान में. तमाम दर्शकों की नजरें इस समय इस मैच को लेके, जो हमारी प्यारी आवाम है आज जुड़ती हुई इस खूबसूरत श्रृंखला जबरदस्त प्रतियोगिता के साथ. चैतव ने राइट हैंड ओवर द विकेट. इस बार वेट किया और पॉइंट को चीरती हुई गेंद. एक्सीलेंट सुपर शॉट. करण मोरे के बल्ले से निकलता हुआ लाजवाब चौका. चेक. विनंती असेल टायगर स्पोर्ट्स संघाचे ऑनर रोहितजी पाटील सर आणि संघनायक करण रावरे. आपल्या प्रत्येक खेळाडूला घेऊन आमच्या टॉस बॉक्स कडे यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला मानधन दिला जाईल जे स्वरा युवा ग्रुप प्रेझेंस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये आपण पाहतोय. प्रत्येक संघाच्या 15 खेळाडूंना आपण मानधन देतोय जे ऑक्शन मध्ये झालंय. लिलावची रक्कम दिली जाईल. तर करण रावरे सर आपल्या खेळाडूंना घेऊन आमच्या
VIP डायस कडे यायचं आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. इस बार टैप करते हुए करण, सिंगल का हिस्सा 20 रन स्कोर कार्ड के ऊपर. और सुबह के सत्र में पालघर स्पोर्ट्स क्लब ने टॉप 3 में जगह बनाई है. परिचय गरत सर का हम जरूर उनको हार्टी कांग्रेचुलेशन कहना चाहेंगे. और टीम जो बनाने में अहम रोल अदा किया मिस्टर संदीप जी मात्रे, काफी बड़ा वर्क रहे. स्वप्नीलजी नार्वेकरांचा विनंती असेल आपण आपल्या आमच्या मुख्य VIP डायसवरून विराजमान व्हा प्लीज. आणि विनंती असेल अक्षय घरात, पालघर स्पोर्ट्स क्लब आपल्याला कॉल केले गेले होते सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण आमच्या आयोजकांना संपर्क साधायचा आहे. अक्षय घरात शेवटचा अंतिम कॉल असेल, लगेच या. हा षटक सामन्यामध्ये आपण आमच्या मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. वरील सामन्याकडे एक रंगतदार सामना पॅराडाईज 16 बोईसर विरुद्ध पालघर 11 स्टार मैदानाच्या आतमध्ये रंगतो. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. एस आणि टॉप 3 मध्ये जागा बनवताना पालघर स्पोर्ट्स क्लब परिचय गरज सरांचं अभिनंदन असेल. संदीपजी मात्रे असतील, प्राण भोईर असतील, हरीश वर्किनी, त्याच्यानंतर स्वप्नील भोईर. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचे संपूर्ण पाठीराखे आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतो नेक्स्ट मॅचसाठी. बलटो मैदानाच्या आतमध्ये पर्य या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवर प्रच्योत दाखल झालाय. धावा स्कोर कार्ड वरती 20. प्रच्योत यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. अतिशय अप्रतिम असा स्टार्ट करण मोरेने दिलाय. दोन्ही खेळाडूने पालघरचा गौरव वाढवलाय, मान सन्मान वाढवलाय. पालघरमध्ये कुठल्या क्वालिटीचं क्रिकेट खेळलं जातं, क्लास 1 क्रिकेट कसं खेळलं जातं, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ज्याने दखल घ्यायला लावली ते मातब्बर स्टारकास्ट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. एका बाजूने प्रच्योत, दुसऱ्या बाजूने प्रशांत असेल, त्यानंतर करण मोरे असेल. अतिशय दर्जेदार खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये बघतोय. 21 धावा, 13 चेंडू विदाउट लॉस. तिसरा षटक प्रारंभ आहे आणि दुसरा चेंडू राईट मोर द विकेट. वेट केलं खूप चांगलं. त्यानंतर लेट कट खेळलाय. चेंडू गलीला मात्र ट्रॅव्हल करताना धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचलंय. अतिशय सुरेख नेत्रदीपक असा सोहळा. प्रत्येकाला ह्या मॅच ग्राउंड बघितल्यानंतर मनामध्ये मोह निर्माण होईल की भव्य अशा प्रांगणामध्ये खेळताना आपण सुद्धा आपलं कौशल्य दाखवावं. परंतु ज्याने आपल्या कौशल्यामध्ये सातत्य ठेवलंय अशी स्टारकास्ट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्याच्या मागे त्यांची अथक परिश्रम आहेत, कडक मेहनत आहे. अनेक दिवस घेतलेली त्यांची मेहनत आज त्यांना टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून, पालघर डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून खेळायला मिळते. पुढचा चेंडू, ओहो सुंदर शॉट बघायला मिळतोय. खासियत आहे करण मोरेची, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला रीड करतायत. धावसंख्या पुढे जाईल 23 वरती. 23 विदाउट लॉस. अतिशय सुरेख दैदिप्यमान असा सोहळा, अनुपम सौंदर्याने नटलेली भव्य अशी क्रीडा नगरी, PDTSAचे भव्य असं प्रांगण, ग्रीन ग्रास आपण बघतोय. आणि संपूर्ण आमच्या मान्यवरांची मांदियाळी VIP डाईसवर तमाम क्रीडा रसिकाने दिलेलं भरभरून प्रेम या स्पर्धेला 4 चांद लावताना. पुढचा चेंडू, यावेळेला वेट केला, स्टिअर केले थोडंसं. चेंडू जातोय पुनश गली रिजन मध्ये. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 24 वर जाऊन पोहोचलंय. मागचा सामना काय थरार मॅच बघायला मिळाली. 6 चेंडू 21 धावा असताना अमित अण्णा नावाचं वादळ सक्रिय झालं आणि पालघर तालुक्यातील सफाळे विभागातील मथाणे हे गाव खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वाला आकर्षित करणारं गाव ठरलं. त्याच्या मागचा कारण मॅचचा हिरो ठरला अमित पाटील उर्फ अण्णा. जाऊया प्रज्योतच्या गोलंदाजीकडे. यावेळेला पंच दर्शवताना इट इज व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 25 धावफलकावर. सुंदर द्वंद्व. प्रत्येक जण आज आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देतोय, कारण आमच्या संपूर्ण अंटायर टीमने घेतलेली जी मेहनत आहे, जे मॅनेजमेंट आहे, जो प्रबंध आहे, जो निजाम आहे, अतिशय अद्वितीय असा बघायला मिळतोय. आपला टॅप केल्या चेंडूला. एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांक्षाने येत आहेत. एक धाव इथे मिळेल आणि धावसंख्या बघायला मिळते 26. प्रामुख्याने लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. tenniscricketin.com च्या माध्यमातून संपूर्ण जग आमच्यासोबत जोडलं जाते.
संपूर्ण अंटायर टीमचं टेनिस क्रिकेट .com आम्ही खरोखर त्यांना शुभेच्छा देतोय, त्यांचं कौतुक करतोय. तुमचं वर्क खूप मोठं आहे. तुमच्या मुले आज अनेक जण आपल्या स्मार्टफोनवर स्मार्ट टी व्हीवर घर बसल्या मॅचेस बघतायत. त्याचं श्रेय मी टेनिस क्रिकेट .comला देईन, त्यांच्या सर्व मेंबर्सला देईन. जाऊया पुनश्च प्रज्योतकडे. अतिशय सुरेख क्लिअर केलंय. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. डीप गलीला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतले, दुसरे धावेचा प्रयत्न. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. एक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने आकार घेताना 28 वर जाऊन पोहोचलंय. खऱ्या अर्थाने पालघर जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग म्हटल्यानंतर आमच्या संपूर्ण अंटायर टीमचं मेहनत आहे. चेक चेक. एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. खास या ठिकाणी आज आपल्या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी रत्नागिरीवरून आणि गुहागरवरून स्वप्नीलजी नार्वेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण पालघरचा संघ भारतातील कुठेही मोठी स्पर्धा असेल तर त्या स्पर्धेमध्ये पालघरचा संघ ज्या वेळेला उतरतो त्या संघाचं मालकत्व TWJ डॉमिनेटर गुहागर यांच्या माध्यमातून असतं. पालघर संघांवर आज हे सर्व कॅप्टन तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. तर हे सर्व कॅप्टन देखील त्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने पालघरच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मात्र गुहागरच्या ज्या उद्योजकाने केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे एक नामवंत उद्योजक स्वप्नीलजी नार्वेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या वतीनेच करणार आहोत. तुषारजी संके साहेबांना विनंती असेल आपण स्वप्नीलजी नार्वेकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि यतीन जाधव साहेब आपण या सन्मान या ठिकाणी करायचा आहे. स्वप्नीलजी नार्वेकर साहेब आम्ही व्यावसायिक स्पर्धांमध्ये TWJ डॉमिनेटरला उतरताना पाहायला मिळतो आणि विशेष म्हणजे त्यामध्ये पालघरचे खेळाडू असतात आणि एक रत्नागिरी जिल्ह्यातील एक सर्वोत्तम ब्रँड म्हणून देखील TWJ डॉमिनेटरकडे पाहिलं जातं. नामवंत उद्योजक रत्नागिरी जिल्हा गुहागर स्वप्नीलजी नार्वेकर यांचा विशेष सन्मान आज या ठिकाणी पालघर जिल्ह्याच्या वतीने केला जातोय. पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगच्या वतीने केला जातोय. आज पालघरचे खेळाडू जगभर दिसत आहेत. स्वप्नीलजी नार्वेकर साहेब आपलं त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. अशाच प्रकारचं प्रेम टेनिस क्रिकेटवर आणि या पालघर जिल्ह्यावर आपलं राहू देत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सो थँक्यू. वळतो आपण पुनश्च मैदानाच्या आतमध्ये. टॉप 3 मध्ये जागा बनवल्याबद्दल पालघर स्पोर्ट्स क्लबचं कौतुक या ठिकाणी प्रामुख्याने बघायला मिळते. माननीय भीमराजजी बडे पाटील साहेब अहमदनगरहून शुभेच्छांचा वर्षाव बघायला मिळतोय. आणि त्यानंतर माननीय महादेवजी गणपत घरत सर केळवा रोड इथून मात्र नक्कीच त्यांचं कौतुक केलं जात आहे. त्याबद्दल थँक्यू. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आपल्याला पंच दर्शवताना इट इज वाईट बॉल आहे. धावा बघायला मिळते स्कोर कार्डवर 29. क्या बेहतरीन मैनेजमेंट और क्या खूबसूरत टेनिस और गेंद और बल्ले के बीच की जो कश्मकश है. जिस तरह से बीच मैदान में क्रिकेट खेल रहा है उस तरह जितने भी चाहने वाले उनके दिल की धड़कनें भी उतनी बढ़ रही हैं. इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास है. लॉन्ग लेग में खिलाड़ी मौजूद वहां पर चीनू विक्रांत ठाकुर. सिंगल का इजाफा इस सिंगल के सारे स्कोर कार्ड के ऊपर 3-0 30 रन स्कोर कार्ड के ऊपर. बहुत ही लाजवाब मैनेजमेंट. टेनिस क्रिकेट विश्व के तारे सितारे और उसको फॉलो करने वाले बहुत सारे हमारे फैंस इस टूर्नामेंट की शान बढ़ाते हुए PDDS के इस खूबसूरत सरजमी पर इस पिच अगली गेंद अवे फ्रॉम बॉडी खेलने का प्रयास था. थोड़े से ऑफ स्टंप के बाहर आए थे प्रशांत. गेंद और बल्ले के बीच में तालमेल नहीं, थोड़ा सा स्लाइस करना चाहते थे. गेंद तेजी से आई. गेंदबाजी की बात करेंगे तो परेश आरेकर नवापुर गांव से जो बिलोंग करते हैं. बहुत सारा बेहतरीन क्रिकेट नवापुर में भी खेला जाता है दिखाते हुए परेश आरेकर. इस पिच अगली गेंद इस बार स्टेप आउट करके खेलना चाहते थे डीप मिड ऑन में. कैच को लपकते हुए प्रशांत इस समय बैक टू पवेलियन.
थैंक यू संगीत कक्ष न्यूमान तुषार घरत। यहाँ पर निखिल के हाथ में गेंद जाके थमती हुई विकेट का पतन। पहला ब्रेक थ्रू इस समय दिलाते हुए गेंदबाज परेश आरेकर, नवापुर से बिलोंग करते हैं। नवापुर में बहुत सारे बेहतरीन खिलाड़ी हैं जैसे कि मयूर बारी, अक्षय, चीनू बारी का भी नामचीन खिलाड़ी, और उन्हीं के गांव से बिलोंग करने वाला परेश आरेकर आज काफी लाजवाब गेंदबाजी के साथ में सभी के दिल में अपनी घर बनाता हुआ। कहते हैं कि इस धरा पर आलीशान मकानों को बना लेना आसान है, लेकिन किसी के दिल में जगह बनाने के लिए जिंदगी गुजर जाया करती है। तो उस को जगह बनाने का प्रयास होगा बीच मैदान में। चलते परेश की गेंदबाजी की तरफ सामने तुषार घरत, एक नामचीन खिलाड़ी, बहुत सारी साल क्रिकेट खेले लेकिन क्या लाजवाब खिलाड़ी हैं तुषार घरत। जिम्मेदारी होगी तुषार घरत के पास इस समय पालघर 11 स्टार की। सभी की निगाह तुषार के बल्लेबाजी की तरफ। इस पिच अगली गेंद, पटकी हुई गेंद थी, जरूर गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे, डायरेक्ट हिट का प्रयास जरूर था। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, स्फूर्तिले है करण मोरे, मानो ऊर्जा से भरे हुए करण। करण के अंदर करंट है और हर इंसान के अंदर करंट होना आवश्यक, क्योंकि जिस तार में दोस्तों करंट नहीं होता ना, उस तार के ऊपर लोग कपड़े सुखाया करते हैं। तो करंट होना आवश्यक है। स्कोर में इजाफा 31। चलते हैं गेंदबाजी की तरफ। अच्छी गेंदबाजी अब तक, प्रयास जरूर। 31 रन, फील्ड में थोड़ी सी तब्दीली, डीप बैकवर्ड पॉइंट में थे प्रेमित, उसको थोड़ा सा 30 यार्ड सर्कल के अंदर लाते हुए इस बार सफल होकर जगह बनाना चाहते थे करण। थोड़ी सी गेंद को आगे खिला इस समय परेश आरेकर ने। डॉट बॉल जरूर देखने को मिलती है। और नंबर चल रहा है चौथा और स्कोर कार्ड के ऊपर रन है 31। आखिरी गेंद अभी भी आनी शेष है। 13 गेंदे अब तुषार घरत और करण मोरे के पास है। 13 गेंदे अब एक तरफ देखा जाए तो पैराडाइज और बोईसर के पास है। इन 13 गेंदों में जो अपने हुकूमत को प्रस्तावित करेगा, अपने बेहतरीन टैलेंट को दिखाएगा, वो थोड़ा सा आगे बढ़ सकता है। स्पिच अगली गेंद करण के लिए, इस बार ऑन साइड में डीप में खिलाड़ी मौजूद है, ड्रॉप किया कैच को, करण को मौका मिला है, लेकिन किस्मत ने मौका दिया था, लेकिन भरोसा किया खिलाड़ी के ऊपर। थँक्यू थँक्यू संगीत कक्ष थोडंसं थांबवून मी तुम्हाला रेफर केलंय थर्ड अंपायर साठी। थँक्यू। तर या ठिकाणी स्वरा युवा ग्रुप प्रस्तुत असणारी ही पालघर जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी तन्वीताई तुषार संके यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्याचबरोबर स्वतः स्वरा यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले। स्वराच्याच नावाने स्वरा युवा ग्रुप प्रस्तुत असणारी संपूर्ण पालघर जिल्ह्याची स्पर्धा आणि या ठिकाणी तन्वीताई आपलं आणि स्वरा आपलं देखील हार्दिक 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 स्वागत आणि यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी तन्वीताई तुषारजी संके यांचा विशेष सन्मान देखील आम्ही या पालघर जिल्हा प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत। तुषारजी संके यांचं या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान लाभलंय आणि संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी सन्मान करत आहेत। आपण आलात, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि त्याबद्दल एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने आपल्या या ठिकाणी केला जातोय। एक सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबरीने एक पुष्पगुच्छ देखील या ठिकाणी दिलं जात आहे, सन्मान केला जातोय। तन्वीताई तुषारजी संके यांचा विशेष सन्मान पालघर जिल्हा प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय। ओर टू कॉम्बॉक्स। थँक्यू। यावेळेला जीवनदान दिलं होतं करणला, परंतु करणचा विश्वास क्षेत्ररक्षकावर जास्त होता। झेल होईलच या शाश्वतीने ते मात्र थोडेसे थांबले आणि तिथेच मात्र त्यांना बॅक टू पवेलियन कडे जावं लागलं। स्कोर कार्ड वरती धावा आहेत 31। 4 ओवर के समाप्ति के बाद में 31 रन स्कोर कार्ड के ऊपर, आखिरी 12 गेंदें बची हैं। कहते कि जिंदगी में अपने आप को कभी कमजोर साबित मत होने देना।
क्योंकि लोग ढलते हुए सूरज को देखकर अक्सर घर के दरवाजे बंद किया करते हैं। तो आपको अपना बेहतरीन परफॉर्मेंस देना होगा बीच मैदान में। 31 रन हो चुके, 12 गेंदें अभी भी शेष हैं। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल माना जाता है, पलक झपकती परिस्थितियां बदलने की क्षमता रखने वाला गेम क्रिकेट को कहा जाता है। इस बार हमारे साइड स्क्रीन के ऊपर सुहास, नांदगांव के बेहतरीन लेजेंड खिलाड़ी, बहुत साल जिन्होंने बेहतरीन क्रिकेट के लिए। सुहास आपका भी वेलकम। न्यू मैन आए हैं गेंदबाजी के लिए। प्रेम की जब भी चर्चाएं करते हैं, कहा जाता है कि प्रेम की 5 सीढ़ियां होती है। एक तो पहली बार आपको किसी को देखते हो, दूसरा वो आपको अच्छे लगना लगता है, तीसरी आपकी चाहत बढ़ जाती है, चौथी आप उस चीज को पा लेते हो, और पांचवी जो महत्वपूर्ण सीढ़ी है वो निभाना होता है। अगर 4 सीढ़ी आप पार करते हो, 5वीं सीढ़ी में अगर आपने प्यार को निभाया, आपका जीवन सफल बन जाता है। वही गेंदबाजी के लिए है मिस्टर प्रेम। चलते बीच मैदान में सामने है बाहर के बल्लेबाज हरिकेश, नाम बड़ा है, काफी साल पालघर जिला टेनिस क्रिकेट खेले हैं, उछाली गांव से बिलोंग करते हैं और एक लाजवाब हार्ड हिटर हैं। यहाँ पर पालघर 11 स्टार की नजरें हैं। हरकेश का बल्ला यहाँ पर बोले और रन्स बटोर दे। तो दूसरी तरफ पैराडाइज सोरा बोईसर के चाहते, उनके समर्थक चाहेंगे कि प्रेम नफी तुली गेंदबाजी करे। इस पिच प्रेम, इस बार हरकेश ने जगह बनाई, गेंद को खेल दिया लॉन्ग लेग में। हरकेश के बल्ले से आता हुआ लाजवाब चौका। थैंक यू। अब सभी का एक बार फिर दिल के गहराइयों से हार्दिक स्वागत। सोरा युवा ग्रुप प्रेजेंस पालघर जिला टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग एडिशन फर्स्ट, और आज का आखिरी दिन। प्रेम, और यहां पर जरूर मौका था कैच को लपकने का। सिंगल का इजाफा, इस सिंगल के सहारे स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन हो चुके स्कोर कार्ड पर। अगर आप ग्राउंड के बाहर हर एक दिशा में अपनी नजरें जब घुमाते हैं तब शांत माहौल नजर आता है। उसकी वजह यही है कि जो शोर है ना दोस्तों, वो आपके कानों तक दस्तक देता है, और जो शांत माहौल होता है वो आपकी अंतरात्मा को छू जाती है। तो ये अंतरात्मा को छूने वाला मैच है, ये अंतरात्मा में जगह बनाने वाला मैच है, क्योंकि ये दोस्तों एडिशन फर्स्ट है। पालघर जिला टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग का एक खूबसूरत आगाज है, एक बड़ा प्लेटफॉर्म है। सामने तुषार, गेंदबाजी के लिए प्रेम, लिप्टा मोर द विकेट। तुषार के स्लॉट में गेंद थी है। थैंक यू। 42 रन हो चुके हैं। करण हार्डलक, करण रावरे वेल प्लेड। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। तुषार कहते हैं ऐसी गेंद खेलने के लिए मैं काफी हूं होशियार। फुलटॉस, इस बार मौका था लेकिन वहां पर बेहतरीन चेतन पाटिल जैसे नामचीन खिलाड़ी हैं, अच्छा थ्रो। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये खूबसूरत युवा खिलाड़ी हैं। युवा खिलाड़ी इसके लिए क्योंकि युवा जब है उन्होंने मेहनत की है। कहते हैं ना, जब मेकअप का टाइम होता है ना दोस्तों, तब मेहनत होनी चाहिए। एक बार चेकअप का टाइम हो चुका
तो फिर आपको टाइम नहीं मिलेगा। इस पिच अगली गेंद 43 रन हो चुके हैं। काफी लाजवाब मैच रहा इस समय। तुषार का झन्नाटेदार परफॉर्मेंस, प्रेम के खिलाफ इस समय हरकेश 43 रन। इस बार जरूर अंपायर के संकेत है कि यहाँ पर दूसरा अगर आप डालोगे तो जरूर आपको पनिश किया जाएगा। अच्छी गेंदबाजी, कंधों का इस्तेमाल किया, युवा गेंदबाज हैं। हरकेश को बीट करती हुई गेंद। इस बार लेमन कट लगते हुए रन्स की कोई गुंजाइश नहीं। डॉट बॉल आ चुकी है। वापसी की इस समय प्रेम ने, जिस जिम्मेदारी के साथ में गेंद दी थी प्रेम के हाथ में। एक चौका, एक सिक्सर जरूर आया। इस ओवर की बात करेंगे, नीरज हमें बताएंगे कि रन्स आए हैं टोटली 12। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आखिरी 6 गेंदें शेष है। ज्यादातर अगर देखेंगे बीच मैदान में युवा खिलाड़ी नजर आते हुए। शेयर मार्केट स्टार्ट तो किया, अब आगे क्या करूं? हे ब्रो, मैंने बहुत वीडियो देखे हैं यूट्यूब पे शेयर बाजार के। अभी तेरे 10,000 का 1 लाख बनाता हूँ। सोशल मीडिया से तारे तोड़ने के सपने ना देखे। वहां से अगर ट्रेडिंग सीखोगे तो दिन में तारे तोड़ने के दिन आएंगे। वैसे रिच टू मनी एकेडमी का नाम सुना है? यही बोईसर में। वहां आपको ट्रेडिंग सीखने का मौका मिलेगा, वो भी दुबई और मिड डे अवार्डेड टीचर से। स्टॉक मार्केट का A to Z नॉलेज। वैसे 70% डिस्काउंट चालू है, जाके ले लो। टेनिस क्रिकेट विश्व की सारी नजरें तब होगी जब टॉप 3 का काफी लाजवाब मौका बीच मैदान में आएगा। इस बीच परेश बॅटला ब्रश करतोय चेंडू, सरळ शॉट थर्डमॅनला भरत पाटील तिथे वेगाने चेंडूला थ्रो करताय, तद्वर मिळेल 1 धाव। 44 धावा लेगबाईच्या रूपानं 44 धावा धावफलकावर स्कोरशीटवर आपण बघतोय। अतिशय सुरेख दैदिप्यमान असा सोहळा तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा वेधून घेणारं पालघर जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचं पहिलं पर्व। आणि पहिलं पर्व PDTSAच्या भव्य अशा प्रांगणामध्ये खेळलं जात आहे। आणि आपण बघतोय या लीगसाठी प्रामुख्याने सोरा युवा ग्रुप प्रेझेंट्स आपण ही टुर्नामेंट्स बघतोय। आमचे केवल पाटील असतील, पंकज पाटील असतील, परीक्षेतजी ठाकूर असतील, युसुफ सय्यद असतील, त्याच्यानंतर अनिकेतजी राऊत असतील, तुषारजी संके असतील, यतीन जाधव सर असतील। अथक मेहनत, कडक परिश्रम आणि त्यानंतर हा भव्य दिव्य व्यासपीठ त्याने निर्माण केलंय, त्याबद्दल त्यांना स्पेशली थँक्स। आणि ते आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल नक्कीच आम्ही तुमचं आभारी राहू। पुढचं चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, यावेळेला हरकेश 1 धाव मिळेल। धावसंख्या 1 ने आकार घेताना 45 वर जाऊन पोहोचले। अंतिम 4 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत। या 4 चेंडूवरती या मॅचचं भविष्य असेल। किती धावांचा पाठलाग करायचा आहे सेकंड इनिंगमध्ये पॅराडाईज सोरा बोईसर संघाला मात्र क्लिअर होईल। परंतु आज स्टेडियम खच्चाखच भरलेली आहेत, कारण त्यांना माहिती आहे टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे, आपल्या पालघरतील स्टार खेळाडू जर आपल्याला बघायचं असेल तर एकमेव ठिकाण पालघर जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि स्थान आहे PDTSAचं भव्य असं हे मैदान। हिरवगार गालिचच्या मैदानावरती आपण बघतोय आणि परेश आरेकर गोलंदाजीला सज्ज होताना। यावेळेला ऑन साइडला तुषार मात्र खूप वेगाने चेंडू खेळतोय, परंतु तिथे सुंदर शतरक्षण। धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचेल। अंतिम 3 चेंडूंचा खेळ शेष आहे। अतिशय सुरेख दर्जेदार मॅनेजमेंट। संगीत कक्ष आपण बघतोय रोहित पाटील सरांचा, डीजे, त्याच्यानंतर बँजोचं सुमधुर संगीत। खऱ्या अर्थाने 4 चांद लावताना तुम्हाला इन्स्पायर करतात, तुम्हाला मोटिवेट करतात, तुमच्या कलागुणांना वाव देतात तो संगीत कक्ष। पुढचं चेंडू यावेळेला हरकेशला मात्र रेफर केलं गेलंय वाईडसाठी। आपण बघू शकाल थर्ड पंचांसाठी ही टेक्नॉलॉजी आहे,
टेनिस क्रिकेटमध्ये असे दिवस येतील की आपण विचार केला नसेल ते दिवस आपण आज वास्तवामध्ये बघतोय. कारण टेनिस क्रिकेट खेळ हा खऱ्या अर्थाने खूप चांगली प्रगती करतोय, चांगलं ग्लॅमर आलंय. अनेक मोठ्या स्पर्धा आपण संपूर्ण देशामध्ये बघतोय. त्याच्या मागचं कारण जे आलेलं ग्लॅमर आहे, आलेली टेक्नॉलॉजी आहे, ती उत्तुंग भरारी घेताना प्रत्येक विभागामध्ये आज तसंच रेफर केलं गेलं थर्ड अंपायरसाठी काय असेल डिसिजन, पेंडिंग डिसिजन नक्कीच आपल्याकडे. तत्पूर्वी आपण स्कोर कार्डवरती एक नजर फिरूया. 10व्या स्कोर कार्डवरती 46 छिक. चला आपण यायचं एक एक प्लेयर लोकांना मी नाम घेऊन आनंद टायगर्स संघाचे प्लेयर्स. संतोष जाधव. चला स्वरा आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट. स्वरा आपल्याकडे उपस्थित आहे. प्रिन्सेस पाहायला भेटते. तुषारजी संख्या साहेबांची सुपुत्री यांची शुभस्था पण देणार आहोत. चला संतोष यायचं जाधव लगेच. संतोष जाधव नंतर प्रताप भोईर. प्रताप भोईर चला या. शेवटचे भावेश पाटील. सामना सुरू करा सर. अतिशय सामना सुरू करायचा आहे. सवी आपण हरकेश यांच्याकडे. याही वेळेला मात्र आउटसाइड ऑफ सम पिचिंग बघायला मिळते. सूरज कनोजिया. रितेश कोहली. दरम्यान पुढचा चेंडू आपण बघतोय 46 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एकदा मात्र वेगानं पूर्ण केली जाते. तुषार गरत दुसऱ्या धावेसाठी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे रन आउटचा विकेट. धावा आहेत स्कोर कार्डवरती. प्रतीक भोईर. प्रणय पाटील. प्रणय पाटील चला या लगेच. रितेश बबलू किणी. रितेश किणी. चला रितेश किणी यायचं. सूरज कणोजिया. सूरज काणोजा. चला चला प्रताप भोईर यायचं आहे. निलेश सरांच्या हस्ते देणार आहोत आपण. मन्नू शेखावत. मन्नू शेखावत. मन्नू शेखावत. दरम्यान टार्गेट सेट केलं गेलंय 48 टू विन असेल. छिक. महेंद्र धावणे. विकास धासकर. विकास. करण रावरे. आणि जे खेळाडूंचे पॉकेट आहेत त्या खेळाडूंनी पंकज पाटील यांना कॉल करायचा आहे. तिकडून आपल्याला पॉकेट दिल्या जातील. चला आपण वळणार आहोत परत कॉमेंट्री बॉक्स कडे.
नमस्कार, मी पालघर नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला केदार काळे आपल्याला आवाहन करीत आहे की स्वरा युवा ग्रुप तर्फे येत्या 5 जानेवारी ते 8 जानेवारीला जे टेनिस क्रिकेट स्पर्धा आहेत त्यासाठी पालघरच्या सर्व क्रिकेट प्रेमींनी आणि तसेच सर्व क्रिकेट खेळाडूंनी ह्या संधीचा जरूर लाभ घ्या आणि ह्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्या. धन्यवाद. जय हिंद. पहिली बॅटिंग केली या ठिकाणी पालघर 11 स्टारने आणि बॅटिंग करत असताना जर ठीक. पाहिलं नक्कीच पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी तरे साहेब यांचा यथोचित हार्दिक स्वागत असेल. विजय साहेब यायचं आपण यांच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान तसंच त्यांच्याबरोबर रामू सर यांचं सुद्धा आम्ही स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. विजय तरे सर यायचं आपण येऊन आपण विराजमान व्हायचे आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर त्यांच्यावर पाहायला भेटेल मिस्टर रामोजी दुमाडा सर. वेलकम सर. पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चेतन पाटील आणि भरत पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. पहिल्या डावात जर पाहिलं तर करण मोरे चांगली सुरुवात केली होती. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. तदनंतर जर पाहिलं तर तुषार घरत त्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि ऋषिकेश मेहर यांच्याकडून एक चौकार पाहायला मिळाला आणि 6 षटकांमध्ये निर्धारित धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे ती 47-48 धावांची आवश्यकता. तसं लक्ष मोठं नाहीये, परंतु सुरुवातीला जर काही विकेट आल्या प्रतिस्पर्धी संघ देखील दबावात येऊ शकतो आणि तो प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल आणि त्यासाठी पहिलं षटक घेऊन इबाद राजे यांच्या हातात पहिलं षटक सोपवण्यात आलंय आणि बॅटिंगसाठी देखील जर पाहिलं तर या ठिकाणी आमंत्रित करण्यात येते. एका बाजूला जर पाहिलं तर चेतन पाटील आणि भरत पाटील यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. पाहूया आजचा दिवस संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये चर्चा याचीच रंगली असणार आहे की कोण बाजी मारणार या पहिल्या पालघर जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीगमध्ये. कोणत्या तालुक्यातील किती खेळाडू सिलेक्ट झाले याचीही चर्चा झाली. कोणत्या तालुक्यातील संघ होता याचीही चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळाली. मॅचला होते दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला बॉल इबाद राजे यांचा बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळण घेतोय, आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे या ठिकाणी इबाद राजे यांच्याकडून. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पार होतात या खेळात आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये मोठ्यातले मोठे संघ देखील थांबतात या खेळात. कारण या खेळाचं नाव आहे क्रिकेट. त्यातल्या त्यात आपल्या आवडता टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटचा खेळ आपल्याला जास्त आवडतो त्याचं कारण आहे कारण आपण तो स्वतः खेळलेला असतो. कारण प्रत्येक जण लेदर बॉल क्रिकेट खेळायला असं नाही, टेनिस बॉल मात्र प्रत्येकाने खेळलेलं असतं, त्यामुळे तो आपल्याला आवडतो. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकलला जाईल. तिकडे एक धावसंख्या जर पाहिली तर 1ने सुरुवात होताना पाहायला मिळते. इबादने आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकला. चेतन पाटील भरत पाटील यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. ही जी संधी मिळाली आहे या स्पर्धा खेळण्याची, कारण प्रत्येकालाच उत्कंठा आहे पहिली स्पर्धा कोण जिंकणार, पहिली स्पर्धा कोण गाजवणार, कोणतं गाव, कोणता संघ मालक, त्या संघाचं नाव काय असेल याची चर्चा पाहायला मिळाली. सध्या आपण पाहतोय पॅराडाईज स्वरा बोईसर बॅटिंग करण्यासाठी उतरलेत पालघर 11 स्टार या संघाच्या विरुद्ध. सर्व संघांच्या संघ मालकांचे देखील आम्ही आभारी आहोत. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू लेनच्या थोडासा पाठी होता. केवळ कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपल्या क्रीजमध्ये पोहोचले. तर धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 कोपरीचे भरत पाटील यांना आपण पाहतोय, तेही चर्चेतील नाव आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. राजे यांच्या हातात पहिलं षटक सोपवलं गेलं दाखवून देत आहेत. कमी धावसंख्या आहे, शिरगावला बिलॉंग करतायत.
जलीस शेख देखील शिरगावला बिलॉंग करतात आणि कारण खूप सारे खेळाडू आजच नाही तर अगदी खूप वर्षापासून या पालघरने काही कमी खेळाडू दिले नाहीये टेनिस क्रिकेट जगताला. इलियास पठाणसारखे खेळाडू आपण पाहतोय, निरंजन, त्याचबरोबर तुषार घरत. यावेळेला आक्रमण केलं जात आहे, समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका जाईल सीमा रेषेच्या पार, धावा मिळतील 6 षटकार. परंतु यावेळेला चांगला फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका या ठिकाणी खेळला आणि पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेला पुन्हा पुढे येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पंच जय पवार आमच्याकडे वळतायत, कळवतायत वाईट बॉल आहे. महाराष्ट्रभर चर्चा ज्या जय पॅनलची होताना पाहायला मिळते, JP पॅनलचे सर्वा जय पवार यांना आपण पाहतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 9 वर येते यांना पाहायला मिळते. 48चा पाठलाग करायचा आहे. या 48 धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्ध्यांना दबावात आणायचं असेल तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. चेतन यांच्या बॅटमधून एक मोठा फटका तर आलाय. आणखीन एक बिग हिट यावेळेला कव्हर पॉइंटच्या दिशेने, अप्रतिम फटका, ला 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 जवाब षटकार. क्रिकेटच्या खेळात तुझे किती रंग आणि किती छटा, जेवढ्या वेळा पाहू तेवढ्या वेळा आनंदच मिळतो. पहिल्या 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी 13 धावा खर्च केल्या. म्हणून तर हा क्रिकेटचा खेळ आपल्याला ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर देखील करतायत. या स्पर्धेचे ब्रॉडकास्ट पार्टनर आहेत त्या पद्धतीने विश स्पोर्ट्स. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न आणि हाही चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, जिकडे चौकार येईल. पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि माघारी परतताना पाहायला मिळतील ते चेतन, परंतु त्या अगोदर त्यांचं काम केलंय.
नजाकत भरा फटका पाहायला मिळाला. हीच खासियत आहे भरत पाटील यांची. चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करत असतात. आणखीन एक नेत्रदीपक फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारच्या मैदानावर तुम्हाला फुटवर्कची आवश्यकता असते आणि तेच या ठिकाणी भरत पाटील यांनी दाखवलं. चेतन यांनी आक्रमक कामगिरी केली जरूर, परंतु 17 धावा करत ते माघारी परतले आणि आता डावाची सूत्र निखिल आणि भरत यांनी घेतलेली आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगला बॉल होता, सन्मान दिला, धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता ब्रिजेश हे देखील आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये याची चर्चा आहे, कोण जिंकणार ही स्पर्धा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. प्रत्येक गावागावात, प्रत्येक तालुक्यात ही चर्चा आहे की कोण जिंकणार या वर्षीची पालघर जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग. आमचे सर्व संघ मालकांचं देखील विशेष कौतुक आणि या स्पर्धेसाठी मात्र आपले संघ प्रायोजकत्व पहिल्याच प्रयत्न होता, परंतु त्यांनी विश्वास ठेवला, आपल्या टीम विकत घेतल्या आणि त्यांच्या विश्वासाला देखील स्पर्धा नक्कीच पात्र ठरली. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 30 धावांवर. 18 धावा दूर या मॅचला जिंकण्यापासून. शिक अनिकेत पाटील साहेबांना विनंती करेल, कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. अनिकेत पाटील साहेब तसंच त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर त्यांना सर्व विनंती आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वा, या वेळेला कौतुक मी गोलंदाजा खर्च करेल. ज्या पद्धतीने आपण लेदर बॉलमध्ये पाहतो, फ्लाईट तशीच फ्लाईट दिली आणि फ्लाईटच्या जाळ्यात भरत पाटील यांना अडकवलंय. आली आहे विकेट. ब्रिजेश यांचं विशेष कौतुक. सर चिक एक मिनिट थांबवतं. अक्षय घरत आणि विश्वनाथ जाधव दोन्ही संघनायकांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे पंकज पाटील यांच्या संपर्क साधायचा लगेच जायचं. बॉल आउटची लिस्ट आपली पोहोचव. विश्वनाथ जाधव चला लगेच यायचं, सामना संपण्याच्या अगोदर आपल्याला यायचं आहे. अक्षय घरत पालघर स्पोर्ट्स क्लबचे संघनायक आणि आरपी लॉयन्स पीके कंस्ट्रक्शन संघाचे संघनायकाने आणि ऑनरने आमच्याकडे पोहोचायचं लगेच. थोडीशी त्वरा करा, लगेच या. धावफलक जर पाहिला तर 30 धावा, 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. लक्ष छोटं असू देत किंवा मोठं असू देत, तुम्हाला एका जिद्दीने खेळावं लागतं आणि ते खेळावं लागेल. विकेट घेतला तर मॅचमध्ये तुम्ही येऊ शकता. आणि आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वकास शेख यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येते, परंतु निखिल आकरे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर योगेश पागधरे यांना आपण पाहतोय. यावेळेला पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो. एक धाव तिकडे घेतली जाते. समीकरण बदलेल. 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी पॅराडाईज स्वरा बोईसर या संघाला. कोण जिंकणार या मॅच मध्ये याची चर्चा मात्र नक्कीच असणार आहे. किंबहुना कालच्या दिवसापर्यंत अशी चर्चा झाली असेल, अरे आपल्या तालुक्यातील किती खेळाडू आता उरले स्पर्धेमध्ये, किती खेळाडू स्पर्धेच्या बाहेर गेलेत, कोणाचा परफॉर्मन्स झाला, कोण टीममध्ये होतं, कोण टीममध्ये नव्हतं, कोणाला संधी मिळाली त्याच्याकडून चांगला परफॉर्मन्स झाला, कोणाकडून चांगला परफॉर्मन्स नाही झाला, याच्याही चर्चा मात्र तालुक्यामध्ये रंगल्या. आणि का नाही रंगणार. काही खेळाडू नक्कीच नाराज असतील, म्हणते अरे आम्ही फॉर्म भरायला पाहिजे होते, कदाचित आमचं सिलेक्शन झालं असेल. काही तालुक्यामध्ये याही चर्चा झाल्या असतील, काहींनी भरले असतील, त्यांचं सिलेक्शन नसेल झालं. पुढल्या वर्षी नक्की ते भरा, तुमचं सिलेक्शन होईल. यावेळेला मात्र बॉलला मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ आणि हा चेंडू मात्र सीमारेषच्या पलीकडे जाईल. योगेश पागधरे बॅटमधून चौकार. धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा वकास
योगेश पा दांडी 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 गुल विकेटचं पतन. सरपंच अक्करपट्टी ग्रामपंचायत माननीय श्री अनिकेतजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. शिवनेरी फेटा तसंच मोमेंटो आपण पाहतोय आम्हाला दिले गेलेत. माननीय श्री वसंत जाधव साहेबांच्या वतीने यतीनजी जाधव यांचे पिताश्री यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर आहेत. एक अप्रतिम सुरेख ॲक्रेलिक मोमेंटो दिले गेले स्पर्धेसाठी धन्यवाद. आपण वळूया सामन्याकडे. मॅचमध्ये पारडं पॅराडाईज स्वरा बोईसर संघाचं जड आहे, परंतु विकेट जर आल्या तर कमबॅक होऊ शकतं पालघर 11 स्टार संघाचं आणि ते प्रयत्न करावे लागतील. योगेश पागधरे मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. जय दवणे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. डहाणू तालुक्यातील खेळाडू आहेत. दोन्ही डहाणूचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न आवर्जून करतोय की तालुक्यांचं देखील नाव यावं, कारण संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं असणार आहे की आमच्या तालुक्यातील कोणता खेळाडू या स्पर्धेत खेळतोय. तो प्रयत्न करूयात. शेवटचा दिवस आहे म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं, आणि 12th मॅनने ते देखील आमच्याकडे देण्याचा प्रयत्न करा, कारण जिल्ह्याची स्पर्धा आहे आणि त्यामुळे तालुक्याची प्रतिष्ठा पणाला लागतेच लागते. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज आपण टेनिस बॉलच्या स्वरूपात पाहतोय, तो म्हणजे पालघर जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीगमध्ये. वकास यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू हळूवार पद्धतीने फक्त केवळ ढकलले, या चेंडूला कट केलं आणि तिकडे एक धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 36 वर. केवळ 12 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संयम आहे आणि वेळही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. पाहूया स्वरा युवा ग्रुप प्रस्तुत आपण ही भव्य दिव्य पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पाहतोय. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने स्ट्रोक खेळला. एक धाव तिकडे घेतली गेली. क्षेत्ररक्षक तत्परतेने येतात. बॉल थोडासा बाजूला गेला आणि लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे झाला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. डावाला आकार देण्याचा प्रयत्न मात्र निखिल यांनी देखील चांगली संयमी खेळी केली. परिस्थिती ते जाणून आहेत आणि त्या पद्धतीने ते कामगिरी करतायत. अतिशय सुंदर असं क्रीडांगण आणि त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी स्पर्धा देखील आपण पाहतोय. हो यावेळेला वकास यांचा चेंडू वेगात होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, लेंथवर होता, उसळी घेणारा होता, कीपरकडे जाणारा होता, निर्धाव होता. रन मात्र मिळणार नाही आहे. षटक संपते मात्र या ठिकाणी चौथं. धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 38. जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता. शेयर मार्केट स्टार्ट तो किया, अब आगे क्या करूं? हे ब्रो, मैंने बहुत वीडियो देखे हैं यूट्यूब पे शेयर बाजार के. अभी तेरे 10,000 का 1 लाख बनाता हूँ. सोशल मीडिया से तारे तोड़ने के सपने ना देखे. वहां से अगर ट्रेडिंग सीखोगे तो दिन में तारे तोड़ने के दिन आएंगे. वैसे रिच टू मनी एकेडमी का नाम सुना है? यही बोईसर में. वहां आपको ट्रेडिंग सीखने का मौका मिलेगा, वो भी दुबई और मिड अवॉर्डेड टीचर्स. भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सर्वांसाठी यांनी प्रस्तुत केली. यावेळेला मात्र बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. तिकडे 1 धाव मिळेल आणि अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कोणती स्पर्धा भरवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामागे खूप मोठं नियोजन असतं. सर्वच गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि पहिल्याच पर्वात ही स्पर्धा यशस्वी देखील झाली आहे. अलीकडे प्रीमियर लीग स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर गावागावाच्या, विभागाच्या, तालुक्याच्या प्रीमियर लीग होऊ लागलेल्या आहेत. परंतु एखाद्या जिल्ह्याची ज्यावेळेला प्रीमियर लीग असते
त्यावेळेला सर्वांचं लक्ष त्या स्पर्धेवर असतं. यावेळेला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत निखिल आकरे यांच्या बॅटमधून षटकार. देखील आक्रमक झालेत. आता मात्र 3 धावांची आवश्यकता केवळ या मॅचला जिंकण्यासाठी. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर पॅराडाईज स्वरा बोईसर. सर्व संघ मालकांचं विशेष कौतुक, आयोजकांचं विशेष कौतुक, खेळाडूंचंही विशेष कौतुक आणि प्रेक्षकांचंही कौतुक. यावेळेला बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे जाईल तोपर्यंत जर पाहिलं उंची थोडीशी जास्त दिली होती यावेळेला आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 धावा दूर या मॅचला जिंकण्यापासून टीम पॅराडाईज स्वरा बोईसर. यावेळेला कट केला जात आहे पॉईंटच्या दिशेने. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 1 धाव तिकडे पूर्ण केली गेली आणि आता स्कोर लेवल झालाय. एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. टप्पा मोठा नव्हता, 48 धावांचा होता. सुरुवात चांगली झाली होती आणि त्यामुळे इतर फलंदाजांना जास्त काही अवघड गेलं नाही आणि आता अगदी विजय प्राप्त केला जाईल का. परंतु त्याच वेळेला मात्र एक मोठी विकेट या ठिकाणी जाता जाता विजय लांबवण्याचा प्रयत्न आणि प्रतिस्पर्धी संघाचा होताना पाहायला मिळतोय. बाद होत आहेत त्या ठिकाणी निखिल आकरे आणि ब्रिजेश घेत आहेत विकेट. मॅचला जिंकण्यासाठी आणि प्रज्योत अंबेरे पालघर एक्सप्रेस बॅटिंगसाठी येत आहेत. पहिलाच बॉल पॉईंटच्या दिशेने कट केलाय आणि विजयाचा शिक्कामोर्तब या ठिकाणी करत असताना आपल्या टीमला अंतिम 3 मध्ये दाखल करताना पाहायला मिळत आहेत. प्रज्योत अंबेरे पॅराडाईज स्वरा बोईसर अंतिम 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन. चला कॉंग्रॅच्युलेशन्स स्वरा पॅराडाईज स्वरा बोईसर. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग च्या नाव लागलं या स्पर्धेला. ती प्रिन्सेस आपल्याला पाहायला भेटते आमच्या मुख्य व्यासपीठावर. तुषारजी संखे साहेबांची सुकन्या प्रिन्सेस त्यांच्या मिसेस वर आज उपस्थिती नोंदवली गेली आहे. मी विनंती करेल दोन्ही संघांनी हँडशेक करायचा आणि प्रज्योत अंबिरे संगनायक पॅराडाईज स्वरा बोईसर संघाचा त्यांनी त्वरित आमच्याकडे यायचंय. आमच्या कमिटी मेंबर्स पंकज पाटील आणि के जी राऊत यांची संपर्क साधायचा आहे.